बुलढाणा जिल्ह्यातील भारतीय सैन्य दलातील जवानांचे अपघाती निधन, गंधारी तालुका शोकाकुल। भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले गंधारी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील जवान सुनील अंबादास नांगरे हे सुट्टीवर घरी परत येत असताना शहीद झाले। आज 5 मे रोजी सकाळी 11च्या सुमारास त्यांच्यावर मूळ गावी गंधारी तालुका लोणार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। शहीद जवान सुनील नांगरे यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। शहीद जवान सुनील नांगरे यांना न्यूज मराठी 24/7च्या वतीने भावपूर्ण आदरांजली। 12व्या शतकातील वीरशहा लिंगायत संप्रदायाचे प्रसारक धर्मगुरू महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचे औचित्य साधून उमरखेड येथे भव्य शोभायात्रेचे आयोजन। संत महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले। यावेळी जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष प्रकाशजी दुधेवार, शहराध्यक्ष अतुल भाऊ खंदारे, युवा मोर्चा शहराध्यक्ष पवनजी मेंढे यासह आदी मान्यवर आणि समस्त पदाधिकारी बंधू भगिनी उपस्थित होते। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। जागतिक पातळीवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने वाढवतोय। बदलत्या या परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये शालेय स्तरावर या तंत्रज्ञानाची ओळख आणि संकल्पना रुजवणे ही काळाची गरज लक्षात घेऊन ग्रामीण भागातील शालेय शिक्षणासाठी पहिली अशी नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा निर्माण करून आजचा हा विद्यार्थी उद्याच्या आपल्या देशाचे भविष्य असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे विद्यार्थी कौशल विकास आणि त्यावर आधारित तंत्रज्ञानामध्ये ज्ञान संपादन करतील त्या विद्यार्थ्यांना भविष्यात या स्पर्धेमध्ये टिकून राहता येईल। यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनगटात सळसळ करणारे बळ कौशल्य विकासात रूपांतरण करून बुद्धिमत्तेकडे बल स्थलांतरित करणे ही काळाची गरज आहे, असे वक्तव्य डॉक्टर विजय माने यांनी केले आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। नागपूर जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना माहे नोव्हेंबर-डिसेंबर 2024 व जानेवारी-फेब्रुवारी, मार्च-एप्रिल 2025 या 6 महिन्यातील मार्जिन राशी न मिळाल्यामुळे सोमवार दिनांक 5 मे रोजी संविधान चौक नागपूर येथे धरणे आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आले होते। आम्ही स्वस्त धान्य दुकानदार अत्यंत तुटपुंजा कमिशन मध्ये आपले मोफत धान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहोत, तरी थकीत असलेले 6 महिन्याचे कमिशन त्वरित एकरकमी 15 मे पर्यंत देण्यात यावे अशी विनंती निवेदनाद्वारे सादर करण्यात आली आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमची प्रतिनिधी पल्लवी मेश्राम यांनी। हे आंदोलन जे आहे ते करत आहात, स्वस्त दुकानदार जे आहे त्यांच्या मोबदल्यामध्ये वाढ झालेली नाहीये, काय सांगणार आहे, काय नेमकं समस्या? स्वस्त धान्य दुकानदाराच्या समस्या सन 1970 प्रकार नागपूर शहरात होऊ नये, नागपूर ग्रामीण होऊ नये निवेदन गेले, उपमुख्यमंत्र्यांकडे गेले, अन्न पुरवठा मंत्र्यांकडे गेले, सर्वांकडे वृत्तपत्राच्या माध्यमातून सीबीआय आणि पोलिसांच्या माध्यमातून सुद्धा हे निवेदन, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सगळे निवेदन शासनापर्यंत गेले, पण शासन गाढ झोपेत आहे। शासनाला नवीन नवीन योजना राबवायच्या आहे। अहो, आपल्याला नवीनच सांगतो, आता या राज्याचे मंत्री संजय शिरसाट त्यांच्या सामाजिक न्याय खात्याचे पैसे अर्थ खात्यात वरती केले आणि त्यांच्या लाडक्या बहिणांना वाटले, वाटायला आमची मनाई नाही। पण या पद्धतीने जर हे असा सरकार करत असेल आणि बाकी लोकांना दाटायचं आणि काही लोकांना वाटायचं असा कार्यक्रम असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो। म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे एकत्रित झालेलो आहोत आणि आम्ही आता कठोरे आणले। तुमच्याकडे काही पैसे आम्हाला भीक म्हणून तुम्ही पण द्या थोडेफार, ठीक आहे? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की शासन एकाचंही पोट बरोबर नाही भरत? हो, नाही, सर्वांना ते कसं आहे,
एकना धड बराबर चिंध्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. 6 महिन्यापासून जर समजा स्वस्त धान्य दुकानदारांचं कमिशन मिळत नसेल, काही दुकानदार असे आहे का फक्त त्यांचा उदरनिर्वाह या कमिशनच्या भरोश्यावर होत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये दुकानदारांनी काय करायचं? शेवटी दुकानदारांना आता अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा लागला. एवढंच नव्हे तर पुढे सहकुटुंब अशा प्रकारचा निर्णय घेणार आहे आणि मग शेवटी काय होणार आहे की काही दुकानदारांना याच्यापायी आता आत्महत्या सुद्धा करून आलेले दुकानदार आहे. इतकी परिस्थिती दुकानदाराची आता बिकट झालेली आहे. म्हणून शासनाने ताबडतोब याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. हा 1 दिवसाचा अल्टिमेट आहे का? आज आमचं शासनाला पहिलं आंदोलन करून आम्ही शासनाला अल्टिमेट देतो. याच्यानंतर 2 महिन्याचा काळ आपण त्यांना देणार आहे. 60 दिवसाची मुदत देणार आहे. 60 दिवसात शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही सहपरिवार नागपूर जिल्हा ग्रामीण स्वस्त धान्य दुकानदार आणि शहर स्वस्त धान्य दुकानदार यांच्या पाठिंब्याने आम्ही नागपूर जिल्ह्यात मोठं आंदोलन सहपरिवार आंदोलन करणार आहोत. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी प्रवास फुले या चित्रपटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले प्रेरणादायी जीवन प्रवास उलगडणाऱ्या फुले या चित्रपटात विशेष शोचे दिनांक 5 मे रोजी सायंकाळी 4:30 वाजता मेट्रो सिनेमा येथे न्यू मरीन लाईन्स मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब तसेच सन्माननीय आमदार खासदार व पक्षाचे इतर पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित असतील.